हाय हॅलो, कसे आहे तुम्ही? सगळे चांगलेच असतील, चांगलेच राहा. आणि आता सगळ्या महिलांचा हाल काही माझ्यासारखाच असशील. हे अस्त्र घेऊन मी रेडी आहे माझे घरची साफसफाई करायला. बघू शकता, बघा किती घाण झालेलं आहे. दसरा दिवाळी आली की दसरा दिवाळीला फक्त महिलांना टेन्शन. घर कसं साफ करायचं, कधी साफ करायचं. आणि सगळ्यात मेन गोष्ट तर सकाळचे जो डेलीचा रुटीन असते, सकाळचे सगळे कामं, लेकरांचं टिफिन करणं, मुलांना शाळेत पाठवणं, घरचे जेही डेलीचे कामं असतात, झाडू पोछा भांडे कपडे ए टू झेड सगळे कामं आवरून त्यानंतर हे शिल्लकचे कामं याला म्हणतात घरची साफसफाई, जे की मी आता करू राहिली माझे अस्त्रशस्त्रसोबत. आणि आपली श्रेयाताई बी आलेली आहे बघा, आत्ता आली शाळेतून, आत्ता सध्या झाली. आणि मी सगळं पसारा बाहेर काढून ठेवलेलं आहे. आता हे पुसपास करून ठेवला मी पहिलेच, का की मग ते काढणं लावणं पुसणं त्याच्या पहिले मी सगळं पुसपास केलं. हे आता कसं हे सगळं जाळे वगैरे काढले की ते लावता येते, मग जास्त वेळ नाही लागत. आणि जेवढं हे झटक करायला टाईम लागत नाही, एवढं जे काढलेले वस्तू आहे ते लावायला खूप वेळ लागते. तर चला, तर तुमच्या घरी बी अशी साफसफाई चालू आहे. आपल्या महिलांच्या मागचे कामं हे कधी खतम होतील काय सांगता नाही येत. सगळे कामं करून, म्हणजे महिला किती ग्रेट आहे की डेली यूजचे सगळे डेली कामं करून हे शिल्लकचे कामं करणं तरी. आणि त्याच्यानंतर दोन्ही टाईमचा स्वयंपाक. आता दुपारचं तर माझं झालं आहे, स्वयंपाक वगैरे केलं मी, सकाळचे सगळे कामंही आरपले. आता फक्त हे राहिलेलं आहे, त्याच्यानंतर मग आंघोळ वगैरे. बाकी हे पहिले सकाळी केलं ना, बाकीचे कामं राहून जातात म्हणून मी पहिले सगळे घरचे कामं केले. कपडे झाडू पोछा सगळं करून घेतलं, स्वयंपाक वगैरे. तर दोन्ही कुठून एक केलं की नाही आराम भेटते, नाही तर मग हे काळा सकाळचे कामं मी काढले ना तो भरपूर उशीर होऊन जाते. दीदी बाहेरचं झाडू दे बेटा ते. आता 2 दिवस तो माझा किचनमध्येच गेला, पुरं किचन खाली केलं, भांडे धुवून धावून लावले. किचनचं बी तसंच असते, रॅकवर दिसतात भांडे किती कमी आणि काढले